अंडरग्राऊंड तयार करण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला असून दीक्षाभूमी परिसराची जागा ही लेवल करण्यात आली आहे. तसेच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी स्टेजचे कामही पूर्णत्वास येत आहे. परिसरात गवत कापून जागा लेवल करण्यात येत असून लाकडी कठडे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन केवळ 11 दिवस शिल्लक आहे. त्या अनुषंगाने युद्धपातळीवर कामाला गती देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेळेच्या आत जागा लेवल केल्याने दीक्षाभूमीचा परिसर आधीसारखाच झाला आहे. आता धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध कामांना गती मिळाली आहे. अंडरग्राऊंड पार्किंगसाठी दीक्षाभूमीचा परिसर 6 मीटर खड्डा करण्यात आला होता. 20 जुलै रोजी मुसळधार पावसाने आणि त्यानंतर सतत पाऊस पडल्याने खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचा उपसा करून जागा लेवल करण्यात यावी अशा आशयाने निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री NMRDA ला निवेदन पाठविले होते. राज्य शासनाने तत्काळ दखल घेत 7 दिवसात पाण्याचा उपसा करून वेळेच्या आत खड्डा बुजवून परिसरातील जागा लेवल केली.